नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानेही गणना। मी मागच्या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर येथील दक्षिण वाहिनी गोदावरी गंगेची परिक्रमा करावी अशा पद्धतीचं उद्बोधन केलं। ही परिक्रमा कुठून सुरू करावी तर नांदूर मध्यमेश्वरला आल्यानंतर गोदावरी गंगेचं दक्षिण वाहिनी जो किनारा आहे तिथं घाटावरती स्नान करावं। स्नान केल्यानंतर आपल्या सोबत जलाची एक असणारी कुपी एक शिशी भरून घ्यावी आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर असणारा एक लोटा, त्या लोट्यामध्ये जल घ्यावं आणि जल घेतल्यानंतर मृगव्याधेश्वर मंदिरामध्ये यावं आणि मृगव्याधेश्वर मंदिरामध्ये त्या मृगव्याधेश्वराला ते जल चढवावं आणि तिथून पुढे दर्शन करत करत सिद्धेश्वराचं दर्शन करावं आणि तिथून बरोबर सारोळे रोडने निघाल्यानंतर तामसवाडीचा जो गाड उतारा आहे इथून गोदावरी गंगा माता पार करावी। पुढे श्री क्षेत्र तामसवाडी या ठिकाणी शनेश्वर महाराजांचं दर्शन करावं, तिथून पुढे आदिनाथांचं दर्शन करावं, मूळ मुकाईचं दर्शन करावं आणि सिद्ध गणपती मंदिराचं दर्शन करावं, त्यानंतर बाणेश्वराचं दर्शन करावं आणि बाणेश्वरापासूनच गंगा मध्यमेश्वराचं दर्शन करून आणि मृगव्याधेश्वराच्या जवळ आल्यानंतर आपल्या जवळची असणारी जी कुपी आहे, शिशी आहे, तिचं जल आणि त्या मृगव्याधेश्वराला चढवावं अशा स्वरूपाने ही दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा मातेची परिक्रमा करावी। रामकृष्ण हरी। गोदावरी गंगे हर, नर्मदे हर, मात गंगे हर।